13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर कल्याण पूर्वेमध्ये सुलभा गायकवाड ज्या आमदार आहेत ते ॲक्शन मोडवरती आलेले आहेत आणि कल्याण पूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड यांनी पोलीस उपायुक्तांची कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये भेट घेतलेली आहे। एकंदरीत सगळ्या प्रकरण जे आहे त्याबाबत त्यांनी पोलिसांकडून माहिती देखील घेतलेली आहे। नेमकं पोलीस उपायुक्तांशी काय बोलले आपण जाणून घेऊया। ताई, तुम्ही पोलीस उपायुक्त DCPंना भेटलेले आहात आणि 13 वर्षांची मुलीचा आज मृतदेह सापडलेला आहे, काय नेमकं तुम्ही भेटलेले आहे? आज मी जे काही घटना घडलेली आहे ही खूप अल्पवयीन मुलीसोबत घडलेली आहे आणि यासाठी जे काही इथे प्रत्येक ठिकाणी जे म्हणजे गळली असो किंवा कुठे पण जे काही वातावरण आता आणि ग्रस्त झालेलं असतं, त्याच्यामुळे मी DCP साहेबांना आणि ACP साहेबांना सांगितले की जे तिथे चौक्या आमच्या आधी होत्या त्या बंद झालेल्या आहेत त्या तुम्ही चालू करून द्या आणि जिथे कुठे नवीन चौकी जर हे करायची असेल तर तिची पण आम्हाला तुम्ही तरतूद करून द्या। महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तुम्ही त्याच्याबद्दल पण भेटले। या मुलीबरोबर पण ती दुर्दैवी घटना घडली आहे, तर काय सांगितलं? आरोपींना पण लवकरात लवकर पकडण्यावे अशीही काही मागणी केली आहे का? हो, नक्की केली आहे। जे कोणी याच्यात आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन जे मुलीच्या जे आईवडील आहेत त्यांना न्याय मिळवून द्या, हे मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार या ठिकाणी आक्रमक झाले असून पोलिसांना या ठिकाणी बंद असलेल्या चौक्या या पुन्हा सुरू कराव्या, त्याचबरोबर गल्लीपासून रस्त्यापर्यंत ग्रस्त वाढवाव्या अशी मागणी जी आहे आमदार सुलभा गायकवाड यांनी पोलिसांकडून केलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।